सांगलीत महानगरपालिकेच्या सुशोभीकरण कारभाराचा बोजवारा 100 फुटी कोल्हापूर रस्ता दुभाजकावरील नादुरुस्त कारंजा ठरतोय डेंग्यूची लागणची माहेरघर। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याच्या नावाखाली उधळण्यात आलेल्या जनतेच्या पैशांची कशी लाभाची वाट आणि नियोजन शून्यता सुरू आहे याचे जिवंत उदाहरण सध्या 100 फुटी रस्ता आणि कोल्हापूर रस्ता जोडणाऱ्या चौकात पाहायला मिळतो आहे। या मुख्य चौकातील दुभाजकावर लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेला कारंजा सध्या पूर्णपणे नादुरुस्त आणि शोभेची वस्तू झालेला आहे। विशेष म्हणजे या कारंजासाठी खणलेला सुमारे 5 फूट खोल आणि 2 फूट रुंद बोगदा आता परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जीवघेणा ठरतो आहे। शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेने या चौकात कारंजा उभारला आहे, परंतु योग्य देखभालीअभावी तो आज बंद झालेला आहे। कारंजासाठी या जमिनीमध्ये काढण्यात आलेल्या खोल खड्ड्यात सध्या पावसाचं पाणी कचरा तुंबून राहिला आहे। सतत साचून राहिलेल्या या गढूळ पाण्यात डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते। या दुभाजकाजवळ आणि परिसरामध्ये राहणारे नागरिक सध्या तीव्र डासांच्या सततच्या भीतीमुळे त्रस्त झालेले आहेत। या भीतीमुळे गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत। मात्र एवढे सगळे जीवघेणे वास्तव समोर असतानाही संबंधित अधिकारी आणि प्रशासनाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केलेली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी अक्षम्य खेळ चालवला आहे। कारंजे सुरू करण्याच्या नावाखाली खर्च करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी हा सांगलीकर जनतेच्या कष्टातून घामातून जमा झालेल्या कराचा पैसा आहे। प्रत्यक्षात कारंजा बंद असल्यामुळे शहराचे सुशोभीकरण होण्याऐवजी केवळ विद्रुपीकरण होत असून जनतेच्या पैशांचा अक्षरशः अपव्यय होतो आहे। महानगरपालिकेनं तातडीनं या बोगद्यातील साचलेलं पाणी उपसून तो सुरक्षितपणे बुजवावा किंवा कारंजा तातडीनं चालू करावा, अन्यथा संतप्त नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। नमस्कार, SBN मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत आता सांगली कोल्हापूर रस्त्याला आणि इथं आल्यानंतर आपल्याला असं दिसते की जो 100 फुटीचा रस्ता जो बनवलेला आहे राजऋषी शाहू महाराज ह्या नावानं जो रस्ता बनवलेला आहे सांगलीमध्ये, इथं आल्यानंतर आपल्याला काय दिसते तर जे डिवायडर आहे, जे दुभाजक आहे, या दुभाजकाला शहर सुशोभीकरणाच्या नावावरती कारंजा बसवलेल्या होत्या आणि कारंजा कित्येक वर्ष झाल्या बंद आहेत तशाच। आणि कारंजाला जो अमाप खर्च केला होता तो खर्च तर सांगलीकर नागरिकांचा वाया गेलेलाच आहे। आणि आता जर तुम्ही इथं आल्यानंतर बघितला तर सध्या ह्याच्यामध्ये पाणी गोळा झाले, जे पावसाचं पाणी पडलेलं आहे ते पाणी गोळा झालेलं आहे आणि यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होते। ह्या डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्यामुळे आजूबाजूतील जे नागरी वस्ती इथं आहे या वस्तीमध्ये लोकांना डेंग्यू, हिवताप यासारखे वेगवेगळ्या रोगांनी आजूबाजूतील नागरिक त्रस्त आहेत। सांगलीकर जनता हाच प्रश्न विचारते आहे, सुशोभीकरणासाठी जो खर्च केला तो खर्च कुठे गेला? तो खर्च गेलाच तो गेला, पण सांगलीकरांचं आरोग्यसुद्धा आज धोक्यात आहे। बांधलेल्या कारंजा ते बरेच वर्ष झालं, काय अजून याची प्रक्रिया नाही, काय नाही। पाण्याने डासा वगैरे व्हायला लागल्यात, किडे वगैरे झालेले आहेत यात। त्यामुळे कवा दुरुस्ती करताय, कधी चालू करताय ते अजून महानगरपालिकेने काय त्याच्यावर प्रसिद्धी केली नाही। स्वच्छता गाडीसुद्धा इथे येत नाही, काय नाही, साफसफाई काय नाही त्याची। फक्त कारंजामध्ये बरेच दिवस झालं कारंजा हे पडलेलाच आहे सगळा असंच, त्या दुरुस्त नाही, काय नाही। परत तिची तोडमोड झाल्यात, जनावरं वगैरे येऊन त्यात पडतात वगैरे, सगळे कुत्री मांजरे सगळे यात येऊन पडायला लागतात बाहेरची, त्यामुळे सगळे या अवघड झालेलं आहे। जेवढा एक खर्च केला त्याचा काहीच उपयोग झाला नाही। त्यात पावसाचं पाणी सारते आणि त्यामुळे आम्हाला डेंग्यूचा त्रास होतो। इथे रिक्षा स्टॉप आहे आमचा, इथं गणेश रिक्षा स्टॉप म्हणून मित्रमंडळ आहे, त्यामुळे त्रास नाही होते आम्हाला। आणि याचा कारंजा काय उपयोग नाही याचा। हां, स्वच्छता नाही होत, एक सुद्धा काय गाडी करून येत नाही, काय नाही। 2-3 वर्ष झालं बंद जाईल, हा बंद ती बघा जाळ्या बिळ्या ओपन नाही, काय सगळं डासा बिजून यायचे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।